बातम्या तेरगाव वाल्हेकरवाडी व चिंचवडे नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेच्या डीपी विरोधात काढण्यात आलेल्या धडक मोर्चाची सोमवार दिनांक 30 जून रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डीपी प्लॅन विरोधात चिंचवड भागातील वाल्हेकरवाडी तेरगाव व चिंचवडे नगर परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात धडक मोर्चा काढला। अनेक दिवसांपासून या परिसरातील घरांवर पडलेले आरक्षण तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या डीपी विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। जर चरोली जाधववाडी तसेच कुदळवाडी परिसरातील डीपी रद्द होऊ शकतो तर आमच्यावरच काही आरक्षण लादली जात आहेत असे प्रश्न यावेळी नागरिकांनी पालिकेवर उपस्थित केले। हा मोर्चा चिंचवड स्टेशन ते महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने या परिसरातील नागरिक सहभागी झाले होते व पालिकेचे व निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच हातामध्ये वेगवेगळे फलक घेऊन पालिकेचा निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनावेळी छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार व इतर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मोर्चाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। खरं तर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आता डीपी प्लॅन विरुद्ध आक्रमक झालेले आहेत। तेरगाव वाल्हेकरवाडी असेल त्याचबरोबर चिंचवडे नगर या परिसरातील नागरिकांनी आज महानगरपालिकेवर मोर्चा पुकारलाय। आपल्यासोबत छावा संघटनेचे धनाजी येळकर आहेत। खरं तर काय सांगाल, अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न, आज अखेर तुम्ही पालिकेवर मोर्चा नेताय, काय सांगाल? 30 ते 40 वर्षापासून आम्ही या आमच्या हक्काच्या घरासाठी, आमच्या हक्काच्या प्रॉपर्टी कार्डसाठी, घराचे मालकी हक्क प्रमाणपत्रासाठी आम्ही लढतोय। परंतु महापालिका प्रशासनाने जे बरखास्त झालेलं पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरण आहे, या सर्वांच्या संगनमतानं आणि इथल्या राजकीय पक्षाच्या काही राजकीय जे नेते आहेत, तिथले लोकप्रतिनिधी आहेत, यांच्या फक्त अनास्थेमुळं आणि यांना फक्त ह्या सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवायचा नाही, फक्त हा राजकारणासाठी याचा वापर करण्यासाठी ह्याचा आमच्या घराच्या प्रश्नाचा असेल किंवा या डीपीचा यांनी मुद्दा मार्ग अवलंबलेला आहे। हा जो कालबाह्य झालेला रिंग रोड आहे आणि त्या पद्धतीने इतर जे डीपीचे आरक्षण टाकले, जे रस्ते आमच्या घरावर टाकलेले आहेत, ते त्वरित रद्द झाले पाहिजेत। कारण हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे। कुठल्याही पद्धतीचा अभ्यासपूर्ण हा निर्णय घेतलेला नाही। कोणत्याही पद्धतीने तिथली भौगोलिक परिस्थितीचा विचार या महापालिका प्रशासनानं न करता हा डीपी टाकलेला आहे आणि याला इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा यांना मूकसंमती आहे। याच्याशिवाय हा डीपी होऊ शकत नाही। नेमके काय मुद्दे तुमचे कोणकोणत्या परिसरात जे आहे ते आरक्षण टाकण्यात आले, तुम्ही या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून ज्वलंत करतात? राहटी असेल, तेरगाव, वाल्हेकरवाडी, बिजली नगर, चिंचवडे नगर, त्या पद्धतीनं याचा काही आपला कासावडेचा काही भाग आहे, यामध्ये हा रिंग रोडचा जो बाधित भाग आहे, यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रहिवासी घर आहेत, दाट लोकवस्ती असलेला हा म्हणजे परिसर आहे। परंतु याच्यावरती या घरावरनं रिंग रोड टाकण्याचा जो घाट घातलेला, हा जो प्रकार केलेला आहे, हा अत्यंत चुकीचा आणि घाणेरडा आहे आणि हा सर्व जो प्रकार आहे हा बिल्डर धार्जिन आहे। इथल्या बिल्डरांना विचारात घेऊन आणि सर्वसामान्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता हा डीपी टाकलेला आहे। ह्या सर्व महापालिका प्रशासन आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, यांची ही सगळी शाळा आहे। कशा पद्धतीचा हा मोर्चा असणार आहे? कारण आपण पाहतो मोठ्या संख्येने नागरिक एकवटलेले आहेत। पालिकेवर कशा पद्धतीने मोर्चा घेऊन जाणार आहे, काय प्रमुख मुद्दे तिथे मांडणार आहे तुम्ही आयुक्तांपाशी? आमचा घरासाठी निघालेला हा जन आक्रोश मोर्चा आहे। हा सर्वसामान्य नागरिकांचा हा आक्रोश आहे। कारण 40 वर्षामध्ये जर हे आपले इथले लोकप्रतिनिधी हे प्रश्न सोडू शकत नसतील, ते हे पूर्णपणे एक प्रकारचे निकपमे आणि कामचोर आहेत आणि यांना हा प्रश्न सोडवायचा नाही। परंतु महापालिका प्रशासनाने जर कुठल्याही प्रकारचे असा दुजाभाव न करता, एकीकडे चरोलीचा डीपी रद्द होऊ शकतो, कत्तलखाना रद्द होऊ शकतो, परंतु त्याच पालिकेमध्ये जर इतर आरक्षण मात्र कायम ठेवली जातात आमच्या घरावरती, एक प्रकारे हे संविधानाच्या सेक्शन 14चं उल्लंघन आहे। कारण न्याय हा सर्वांना सारखा दिला जातो, तर तुम्ही वेगळ्या पद्धतीच्या भूमिका असं घेऊन एक प्रकारे तुम्ही संविधानाला आव्हान देताय आणि ह्या सर्वसामान्यांवरती तुम्ही अन्याय करताय। जर आज प्रश्न सुटला नाही आंदोलनाच्या मार्फत, पुढील भूमिका तुमची काय असणार आहे, काय तुम्ही पावलं उचलणार? आज जर आमचा प्रश्न सुटला नाही, आज आम्ही शांततेच्या माध्यमातून इथं आलोय, जर आमचा प्रश्न सुटला नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये याच्या पुढे कुठल्याही नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही, त्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्यावरती आम्ही गावबंदी घालू।
एवढंच नाही तर आता हे चालू असताना आज चहापाण्याचा कार्यक्रम आहे, आज विधान भवनाचा आजपासून अधिवेशन चालू होत आहे. जर लवकरात लवकर जर आमच्या घराचा आमच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय सुटला नाही आणि हे जर डीपी रद्द नाही झाला तर आम्ही विधान भवनावरती सुद्धा आम्ही मोर्चा काढणार आहोत. सर्वात महत्वाचं जो 40 वर्षापासून जो हा घर बचाव समितीचा विषय आहे, गोरगरिबांची कष्टकऱ्यांची घरं वाचली पाहिजे, हा आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ती रद्द झाला पाहिजे. आज कमीत कमी 1150 आरक्षण महानगरपालिकेने याबद्दल टाकलेले आहेत. त्यातल्या आतापर्यंत अंदाजे फक्त 250 आरक्षण झालेले आहेत आणि जवळजवळ 800 ते 850 आरक्षण टाकले आहेत. एवढे सगळे पहिलेच आरक्षण असताना हे एवढे डीपी रोड टाकून, रिंग रोड टाकून बाकीचे एवढं गोरगरिबांचे घरं उद्ध्वस्त करायची काहीच गरज नाही. प्रत्येकाने कष्ट करून हे घरं डेव्हलप केलेले आहेत. सगळे कष्टकरी माणसं आहेत आणि सर्वात महत्वाचं पालिकेने आतापर्यंत एवढ्या सुविधा दिलेल्या आहेत. एवढा करोड रुपये लोकांनी खर्च करून घरं बांधलेले आहेत आणि आज जर उद्ध्वस्त असतील तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत आहे. हे वाचलं पाहिजे, हे मूळ उद्देश आहे. जर आपण पाहतोय चरोलीचा डीपी प्लॅन रद्द होऊ शकतो, मोशीतील कत्तलखाना असेल, कुदळवाडीतील डीपी प्लॅन असेल, हे सगळे रद्द होऊ शकतात. तरी देखील तुमच्यावर काय लादलं जातं? थेरगावकरांवर, वाल्लेकरवाडीकरांवर, चिंचवडेनगरकरांवर का लादलं जातं? जसं चरोलीचा झालेला आहे, जाधववाडीचं आरक्षण असेल, डीपी रोड रद्द झालेला आहे, तोही आमचा झालाच पाहिजे. जसं आमचे मार्गदर्शक येळकर पाटील आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही इथं जर महानगरपालिकेने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आक्रोश मोर्चा हा विधान भवनावर घेऊन जाणार आहोत आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणारच नाहीत मध्ये. कारण हा लढा जो आहे तो गोरगरीब कष्टकऱ्यांचा लढा आहे. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करून आम्ही हा न्याय मिळवणारच आहोत. मरो किंवा जगू, आता आमचं काय व्हायचं आहे का? आम्ही पोराला शेती इकलं, घर इकलं, सगळं इकलं, पोरांना घर बांधलं. आता हे जर प्रशासन पोराला उठवत असेल तर आम्ही मरायला तयार आहे. आमच्या लाऱ्या भरायला त्यांना गाड्या घेऊन यावं, तर आम्ही सोडणार नाही. आमचा विषय हे घर आम्ही आमच्या नियमित करून घेतलं पाहिजे. आम्हाला प्रशासनाला एवढीच मागणी आहे, बाकीचं आम्ही त्यांना काय मागतो का? 40 वर्ष इथं आम्ही 5-5 रुपयानं कष्ट करून घर घेतलो, आता त्यांनी उठवाय निघाले, मग पोराला आम्ही काय ठेवायचं? आमच्याशी नाहीच काय, एवढंच आहे काय आमच्या धक्का लागू देत नाही म्हणतात, परत त्यांनी झोपीत आम्हाला दगड घालायचं घालतात. काय नाही, सगळं बिल्डरच्या कशात घालायसाठी चाललंय. आम्ही म्हणू आमच्यावरून त्यांना आम्ही मध्ये जायला तयार. आम्हाला बाकीचं काही नाही. आमच्या घरं नियमित करा. आम्हाला काय राजकारण करायचं नाही, आम्हाला काय राजकारण लढायचं नाही. आमच्या घरं ज्यांना नियमित करा त्याच्या आयुष्यावर पाठीमागे आम्ही असं नाही करायला पाहिजे. आमच्या घरं पिंपरी चिंचवड शहरातील जे अनेक डीपी आहेत ते रद्द झालेत, मात्र वाल्लेकरवाडी असेल, चिंचवडे नगर, त्याचबरोबर थेरगाव परिसरात अद्यापही आरक्षण हटवण्यात नाही आली. त्याच्याच निषेधार्थ जर आपण पाहिलं तर आज चावा संघटनेचे जे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील त्यांच्या नेतृत्वात त्या सगळ्या परिसरातील नागरिकांचा आज महानगरपालिकेवर मोर्चा आहे. त्यांनी हे देखील सांगितलं की यापुढे जर या मोर्चाच्या माध्यमातून पुढे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मंत्रालयावर तसंच विधान भवनावर मोर्चा काढू. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.